आजच्या व्हिडिओमध्ये खमंग, खुसखुशीत, कुरकुरीत आणि अगदी वर्ष दीड वर्ष टिकणारे मिक्स डाळीचे खमंग सांडगे कसे बनवायचे ते बघणार आहोत। रस आपल्याला साठवणीचे सांडगे बनवण्याची इच्छा असते, पण उन्हाची सोय नसल्यामुळे आपण ते नेहमी टाळत असतो। पण अगदी उन्हाची सोय नसताना सुद्धा तुम्हाला हे घरी सांडगे तयार करता येणार आहे। तर रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससह तुमच्या सोबत मी शेअर केलेली आहे, म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा। जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। मिक्स डाळीचे खमंग सांडगे बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मेजरिंग कपने 1 कप किंवा 200 ग्रॅम प्रमाणात चण्याची डाळ घेतलेली आहे। आता ज्या कपने 1 कप चणा डाळ, अगदी त्याच कपाने पाव कप किंवा 50 ग्रॅम प्रमाणात इथे आपण मुगाची डाळ घेतलेली आहे। सालासकट मूग डाळ मिळते, ती वापरली तरी सुद्धा चालू शकेल। आता सेम कपने बरोबर पाव कप आणि 50 ग्रॅम प्रमाणात मसूर डाळ घेतलेली आहे आणि ही सुद्धा आपण ताटावर काढून घेतलेली आहे। सेम कपने बरोबर पाव कप आणि 50 ग्रॅम प्रमाणात तुरीची डाळ घेतलेली आहे आणि सेम कपने पाव कप किंवा 50 ग्रॅम प्रमाणात इथे आपण उडीद डाळ घेतलेली आहे। उडीद डाळ जरूर घालायची, कारण सांडग्यांना चव अगदी छान येते। आता घरामध्ये तुमच्याकडे असा हा मेजरिंग कप नसेल तर घरातल्या कोणत्याही एखाद्या वाटी किंवा पेला ग्लासचं प्रमाण घेऊन घेतलेल्या सगळ्या डाळी मोजून घेणं गरजेचं आहे। इथे आपण मेजरिंग कपने मोजून घेतलेला आहे, तुम्ही वाटीने घेतलं तरी सुद्धा चालू शकेल। साधारणतः अर्धा किलो प्रमाणात आपण इथे हे सांडगे तयार करणार आहोत। तर इथे अशा या अर्धा किलो आपण मिक्स डाळी घेतलेल्या आहेत। आता मोठ्या प्रमाणात करायचं असेल तर प्रमाण तुम्ही वाढवू शकता। आता तुम्हाला थोडं जास्त करून ठेवायचं आहे, म्हणजे 1 किलो जर चणा डाळ असेल तर त्याला साधारणतः 150 ते 200 ग्रॅम असं प्रमाण घेऊन तुम्हाला सांडगे तयार करता येणार आहे। चण्याची डाळ थोडी जास्त घालायची आहे, म्हणजे सांडग्यांना टेक्स्चर आणि चव अगदी छान येते आणि भाजीला बऱ्यापैकी दाटसरपणा सुद्धा येतो। आता या सगळ्या डाळी छान एकजीव करून घेतलेल्या आहेत, 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि दीड तासासाठी पाण्यामध्ये भिजत घातलेला आहे। तुम्हाला सकाळी बनवायचं असेल तर रात्री तुम्ही ही तयारी करून ठेवली तरी सकाळपर्यंत अशी डाळ मस्त भिजून तयार होते। सकाळी बरोबर 6 वाजता मी ही धुवून भिजत ठेवलेली होती। 8 साडेआठ वाजेपर्यंत अशी ही भिजून छान तयार झालेली आहे। एखाद्या चाळणीवर किंवा एखाद्या कॉटनच्या कापडावर तुम्हाला ही डाळ उपसून घ्यायची आहे। डाळ पुन्हा आपण 2 ते 3 पाण्याने किंवा नळाखाली स्वच्छ धुवून घेणार आहोत, कारण यामध्ये थोडासा आंबटपणा, चिकटपणा वगैरे आलेला असतो, साठवून ठेवायचा आहे, म्हणून असं हे स्वच्छ करून घेणं गरजेचं आहे। तर असं हे आपण स्वच्छ करून घेतलंय। चाळणीमध्ये काढून घेतल्या पटकन आपण हे डाळायला घेणार आहोत, अजिबात याला ठेवायचं नाही। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 25 ते 30 लसणाच्या पाकळ्या, 2 ते